थोडीफार धोक्याची झाल्यासारखी वाटली. तर खांडनाग महार यांची प्रेतं पुरलेली आहेत. मध्ये हा दरवाजाचा वापर नक्की करत असावेत. न कळणारी अशी एक चोरवाटही आहे. किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगड. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील हा गड तसा तिन्ही ऋतूंमध्ये पाहण्यासारखा. फार मोठा नसल्यामुळे आरामात पूर्ण एक्सप्लोर होतो. मी हा किल्ला वाघजाई मंदिराच्या बाजूने चढण्याचं ठरवलं, कारण त्या बाजूने एक छान असा ट्रेक पण होतो. तसं वाघजाई बाजूचा डोंगर चढायला अगदी उभा, त्यामुळे दमछाक चांगलीच होते. छातीचा भाता वर खाली करत आणि घाम गाळीत मी वाघजाई देवीच्या मंदिरात पोहोचलो. कारण पुढे चालायचं तर होतं, परंतु एवढी उभी चढाई नव्हती. वाघजाई देवीच्या मंदिरात 2 देवी मूर्ती आहेत, एक चतुर्भुजा तर दुसरी अष्टभुजा. येथे पूर्वी वाघजाई नामक मेटसुद्धा असावं असा अंदाज आहे. छोटेखानी रोहिडा किल्ल्याचा पसारा तसा आटोपशीर आहे. त्याला बालेकिल्ला नाही, माचीही नाही, त्यामुळे फारशी सपाटी देखील नाही. किल्ल्याचे 7 बुरुज आणि त्यांना जोडणारी भग्न तटबंदी आणि सुमारे 10 पाण्याची टाकी इतकंच काय ते अवशेष आज गडावरती शिल्लक आहेत. वाघजाई मंदिराकडून किल्ल्याकडे जायच्या रस्त्याला किल्ल्याच्या बाजूने फिरून येणारी वाट गेल्या 1-2 वर्षात थोडीफार धोक्याची झाल्यासारखी वाटली. कदाचित तेवढा राबता नसल्यामुळे गवत, झाडी आणि प्राण्यांनी उकरलेली माती सगळीकडे पसरलेली दिसते. आणि त्यात मी पुस्तकामध्ये वाचलंही होतं की जुन्या कागदपत्रांतील एका नोंदीनुसार सर्जा बुरुजाच्या पायथ्याशी वाडी धावडीचा एक महार व नंतर खांडनाग महार यांची प्रेतं पुरलेली आहेत. गडाचा पहिला दरवाजा बरोबर मध्यभागी श्री गणेशाची प्रतिमा कोरलेली गणेशपट्टी असून त्याच्यावर मेहराब आहे. तर ह्या दरवाजाच्या बाजूची जी बुरुज आहे तो कोसळला असल्यामुळे त्याची पूर्ण जी काही दगडं वगैरे आहेत ती दरवाजाच्या बाजूनेच एकत्र करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि या कोसळलेला बुरुज खाली पायवाटेवरतीही गेलेला आपल्याला पाहायला मिळतं. हा दुसरा दरवाजा, याच्या दोन्ही बाजूला शरबाचं शिल्प आहे. शरब म्हणजे पंख असलेला आणि वाघासारखा दिसणारा हा काल्पनिक प्राणी. याच दुसऱ्या दरवाजातून आतमध्ये आलो की उजवीकडे आपल्याला एक पाण्याचं टाकंसुद्धा पाहायला मिळतं. पाण्याला जीवन का म्हणतात ते इथं आल्यावर आपल्याला कळतं. फक्त बॅगमध्ये घरून आणलेलं पाणी नसावं. लगेचच पुढे तिसरा दरवाजा नजरेसमोर उभा राहतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूला गजेंद्र मोक्षाचे शिल्प आहे. एका बाजूला मराठी व दुसऱ्या बाजूला फारसी भाषेतील कोरलेले शिलालेख आहेत. तर या तिसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपल्याला डावीकडे समोरच सदर, त्याच्या पाठीमागे गडदेवता श्री रोहिणी मल्लाचं देवालय, उजवीकडे मारुती मंदिर व बुरुज आहे. रोहिडा किल्ल्याला एकूण 7 बुरुज आहेत. दुर्ग प्रदक्षिणा करताना या 7ही बुरुजांचं नीट दर्शन होतं. वाघजाई बुरुजाकडे जाताना आपल्याला हा एक दिंडी दरवाजा दिसतो, ज्याला आपण चोर दरवाजा म्हणून आता संबोधतो. तर गडावरती आणीबाणीच्या काळामध्ये हा दरवाजाचा वापर नक्की करत असावेत. सध्या मात्र इथून आपण उतरू शकत नाही. तट बुरुजांवरून दुर्ग प्रदक्षिणा करत असताना आसपासचा आसमंत दृष्टीस पडतो. वायव्येला घेवडेश्वराचा डोंगर, त्याच्या मागे तोरणा, राजगड, सिंहगड दिसतात. पूर्वेला पुरंदर, वज्रगड, तर नैऋत्येला केंजळगड, रायरेश्वराचं विस्तीर्ण पठार दिसतं. किल्ल्यावरील दणकट आणि शाबूत बुरुजांपैकी एक हा वाघजाई बुरुज. याच्याच बाजूला आपल्याला न कळणारी अशी एक चोरवाटही आहे. या चोरवाटेने खाली उतरून पाहण्याचा प्रयत्न न केलेला बरा, कारण थोडीशी रिस्की अशी ही चोरवाट आहे, जे की आत्ताच्या काळामध्ये वापरात नसल्यामुळे अत्यंत धोक्याची वाटते. तसं या बुरुजावरून समोर पाहिलं तर आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर दिसतं. त्यामुळेच या बुरुजाला वाघजाई बुरुज नाव पडलं असावं. गडाच्या मागच्या बाजूला बरीचशी पाण्याची लाईनमध्ये एकत्र टाकी आहेत.
या पाण्याच्या टाक्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एका टाक्यातलं पाणी दुसऱ्या टाक्यात जाण्याचं प्रयोजन याच्यामध्ये आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये एक टाकं भरल्यानंतर दुसऱ्या टाक्यामध्ये पाणी जाईल आणि शेवटच्या टाक्यातलं पाणी हे गडावरून बाहेर जाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. इथेच हे एक भूमिगत टाकंसुद्धा आहे, ज्यातलं पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकतं. त्यासाठी एक छोटासा बोरसुद्धा इथे लावलेला दिसतो. थोडंसं आपण पुढे आलो तर आपल्याला चुन्याचा घाणाही पाहायला मिळतो आणि गडावरती बऱ्याच ठिकाणी रेकॉर्ड करून माहिती देणारे मशीन्सही असल्यामुळे आपल्याला बरीचशी गडाबद्दलची माहिती ऐकायला मिळते. दुर्दैवाने गडाच्या आपण सुरुवातीला पाहिलंच तसं शेवटलासुद्धा शिरवले बुरुजाच्या इथलाही भाग आपल्याला पडक्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाला. या सगळ्यांचं जतन होणं अत्यंत गरजेचं आहे. गडाला पूर्ण घेरा घालून झाल्यानंतर रोहिडमल्ल मंदिराच्या समोरच्या बाजूचा जो राजवाड्याचे जोत्याचे अवशेष, रोहिडमल्ल देवालय, समोरच एक पाण्याचं टाकं आहे, त्याच्या बाजूला दीपमाळ व मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ तयार केलेली ही स्मारकवजा थडी किंवा शिवपिंडी, पादुका, कळस, कोरीवकाम केलेली ही थडी यांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी ही अशीच इथे खाली पडलेली होती. आता हा इथे चौथरा बांधून त्यांना व्यवस्थित ठेवण्यात आलेलं दिसतंय. रोहिडमल्ल देवालयाच्या बाहेर ठेवलेल्या टीव्हीवर लघुपट पाहायला विसरू नका, जे गडाबद्दल माहिती तर देतात, तसंच महाराज व बाजीप्रभू यांची भेट याबद्दलचंही लघुपट यामध्ये आहे. परकीय आक्रमकांनी वर्चस्व स्थापन केले होते. उत्तरेत अलंगिक औरंगजेबाचे मोगल साम्राज्य आणि दक्षिणेत 5 शाया इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, सिद्धी, हबशी यांनी समुद्रमार्गे येऊन भारतात पाय रोवायला सुरुवात केली होती. शिवाजी महाराजांनी या सर्व आक्रमकांच्या छाताडावर रोज स्वराज्य निर्माण केले. त्यात त्यांच्या सोबत होता आपल्या बुरुजांचे कान टवकारून भटक्या मंडळींच्या गुजगोष्टी ऐकणारा रोहिडा किल्ला म्हणजे रोहिड खोऱ्याचा मानबिंदू. कारीच्या कान्होजी जेद्यांचं हे लाडकं दुर्गरत्न. पण हमरीतुमरीच्या झुंजी, महत्त्वाच्या लढाया इथे न झाल्यामुळे इतिहासप्रेमींकडून कमालीचा दुर्लक्षित तटबंदीचा मुकुट धारण करून रोहिडा आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. खुद्द शिवाजी महाराजांनी ज्याचं नाव बदलून विचित्रगड ठेवलं, त्याच विचित्रगडावर अशी विचित्र वेळ यावी याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.